नमस्कार ऑल मॅथ्स लवर्स. मॅथमॅटिक्सच्या या अजब विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि मी गायत्री, तुमची मॅथ्स गुरु. डोंट फॉरगेट टू सर्च फॉर हॅशटॅग कन्सेप्ट्स बाय गायत्री. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या टॉपिकला लगेच सुरुवात करूयात. आणि आजचा टॉपिक आहे ट्रिग्नोमेट्रिक टेबल. ओके, सो ट्रिगोनोमेट्री हा एक असा विषय म्हणला तर खूप सोपा, नाही तर खूप अवघड. पण आपल्या अशा व्हिडिओच्या माध्यमातून मी अनेक अशा ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे की ट्रिग्नोमेट्री हा तुमचा डाव्या हाताचा मळ होऊन जाईल. ओके, सो आज आपण ट्रिग्नोमेट्री टेबल बघणार आहोत. आपल्या आधीच्या काही व्हिडिओजमधून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपल्याकडे 6 बेसिक ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत. ते म्हणजे साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, कॉट थीटा, सेक थीटा आणि कोसेक थीटा. मागे एका लेक्चरमध्ये, एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असंही सांगितलं होतं की हे जे 6 रेशोज आहेत हे जर तुम्ही याच सिक्वेन्सने लक्षात ठेवलेत तर इथून पुढचे अनेक फॉर्म्युले तुम्हाला उत्तम रीतीने लक्षात ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होईल. ठीक आहे, तर हे ते 6 रेशोज आहेत ज्यांच्यासाठी आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक टेबल तयार करायचं आहे. आता कोणत्या अँगलसाठी आपल्याला हा टेबल तयार करायचा आहे ते पाहूयात. आपले जे स्टँडर्ड अँगल्स आहेत, स्टँडर्ड अँगल्स दॅट इज 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री अँड ॲट लास्ट 360 डिग्री. ओके, हे डिग्री मेजर्स आहेत. याच डिग्री मेजरचं कन्वर्जन आपल्याला रेडियन मेजरमध्येही करता येईल. आता हा रेडियन मेजर काय प्रकार आहे याच्यासाठी एक स्वतंत्र व्हिडिओ आपण नंतर बनवूच. पण तात्पुरतं तुम्ही एवढंच लक्षात घ्या की 0 डिग्री इज 0 रेडियन, 30 डिग्री इज π/6 रेडियन, 45 डिग्री इज π/4 रेडियन, 60 डिग्री इज π/3 रेडियन, 90 डिग्री इज π/2 रेडियन, 180 डिग्री इज पाय रेडियन, 270 डिग्री इज 3 π/2 रेडियन and 360 डिग्री इज 2 पाय रेडियन. ओके, सो या टेबलमध्ये ऑलमोस्ट आपल्याला काउंट करूयात 1 2 3 4 5 6 7 8 आणि 1 2 3 4 5 6 6 8 जा 48 व्हॅल्यूज आपल्याला या टेबलमध्ये भरायच्या आहेत. पण या व्हॅल्यूज आपल्याला पाठ करायच्या नाहीत. तर पाठ न करता सुद्धा कोणत्या ट्रिकने आपण या व्हॅल्यूज लक्षात ठेवू शकतो हे पाहूयात आता. ठीक आहे, साइन 0, 30, 45, 60 आणि 90 फक्त आणि फक्त या 5च व्हॅल्यूज तुम्हाला पाठ करायच्या आहेत किंवा लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, साइन 0 ची व्हॅल्यू 0, साइन 30 इज हाफ, साइन 45 इज 1/√2, साइन 60 इज √3/2 and sin 90's value is 1. Okay, moving forward, how you can write the values for cos theta? Values for 180, 270 and 360, we will think about that later. Okay, now we will fill up this table up to 90 degree only. So साइन थीटाच्या व्हॅल्यू 90 पर्यंत लिहून झाल्यानंतर कॉस थीटाच्या व्हॅल्यू लिहायला स्टार्ट करायचे. साइन थीटाच्या व्हॅल्यू या साईडने तुम्ही लिहायला स्टार्ट केलात की तुम्हाला मिळणार आहेत कॉस थीटाच्या व्हॅल्यूज. ओके, आहे पाठ करायची काही आवश्यकता अजिबात नाही. नेक्स्ट, टॅन थीटा. टॅन थीटा इज साइन थीटा अपॉन कॉस थीटा, वी नो दॅट. ओके, सो साइन थीटा आणि कॉस थीटाच्या व्हॅल्यू डिवाइड केल्यानंतर आपल्याला टॅन थीटाच्या व्हॅल्यूज भेटणार आहेत. सो 0/1 इज 0,
1/2 and 3/2, the like denominator get cancelled and we'll get the value 1/√3. Then 1/√2, 1/√2, both things are like things, so it get cancelled and we get the value of tan 45 as 1. Tan 60, 2 get cancelled with these two, √3/1, that is √3. And here 1/0, when 0 comes on denominator, that value become infinity. Okay. Next, moving forward for cot theta, all the values of tan theta from right hand side if reversed, it means infinity here, √3 here, 1/√3 and 0. These are the values for cot theta. Okay. Next, we know that sec theta is inverse of cos theta. Okay. So what is the value for cos 0? It is 1 and inverse of 1 is 1. So sec theta is also 1. √3/2, so it will be 2/√3. 1/√2, so it will be √2/1, that is √2. 1/2, so it is 2/1, that is 2. And 1/0, that means it is also infinity. Okay. Next, cosec theta. As sec theta is inverse of cos theta, similarly cosec theta is inverse of sin theta. So all the values of sin theta will be inverse here. So infinity, 2, √2, 2/√3 and 1. Okay. One more option for this, just whatever values we wrote for sec theta, sec thetaच्या ज्या काही व्हॅल्यूज आपण लिहिलेल्या आहेत त्या उजवीकडच्या साईडने इकडे लिहिल्या तर आपल्याला कोसेक थीटाच्या व्हॅल्यूज भेटतील. ओके. Now we have to fill these 3 columns of 180 degree, 270 degree and 360 degree. Okay. What we have to do, just remember, whatever is the column for 0 degree, that is 0, 1, 0, infinity, 1 and infinity. Same column we have to copy for 180. But here we have to change the sign. Okay. But we know that there is no sign for 0 and infinity. So we will change the sign for 1 only. Okay. Next, 270. 180 is image of 0. So 270 is image of 90. So 90's column is 1, 0, infinity, 0, infinity, 1. And again the same thing here, just change the signs. Okay. 0 and infinity don't have any sign, so we will write that values as it is. And 360 is exact image of 0 degree, that is 0, 1, 0, infinity, 1 and infinity. And here you don't need to change the sign also. इथे आपल्याला चिन्ह बदलण्याची अजिबात आवश्यकता नाहीये. तर बघा मित्रांनो, किती सोप्या पद्धतीने आणि चुटकीसरशी आपला हा टेबल तयार झाला की नाही. हा टेबल जेव्हा पण तुम्ही परीक्षा देत असताना अनेक वेळा गणिताच्या पेपरमध्ये, मॅथमॅटिक्सच्या पेपरमध्ये आपल्याला या टेबलमधल्या काही व्हॅल्यूजची गरज पडते. तर अशा वेळी काय करायचं, आपल्या आन्सर शीटच्या पाठीमागच्या पेजवर आपण पेन्सिलने अगदी चुटकीसरशी असा टेबल बनवून ठेवू शकतो, जो की पुढच्या 3 तास पेपर लिहित असताना आपल्याला सतत उपयोगी पडेल आणि प्रत्येक वेळी आपल्याला ती व्हॅल्यू पाठच असणं गरजेचं नाही. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही टेबल लिहून समोर ठेवलात तर तिथे तुमच्या
पेपरमध्ये तुमचे उत्तरं चुकण्याचे चान्सेससुद्धा 0 होऊन जातील. ठीक आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.